Now we are having this particular cell. We have to find the transportation cost of unit product at this location. So what I will do, I will allocate +1 here at this location. Now we have to form one closed loop. So from this, I can go this location. Yes. Now from this, I will come this location. Now from here, there are again two paths. One is this direction or one in this direction. If you go in this direction, then from this, you have to come this location. Now from this location, there is no another path to come at this location. So I'll skip this path. I will go this path. From this location, I will come at this location. And from this, I will again come it's my original location. So this is my +1. So it will become -1. This will become +1 and this will become again -1 in order to satisfy the row and column constraints. What is the value at C32? That is 70 into +1, that is 70. Again 20 into -1, -20. Here 60 into +1, that is +60. And 40 into -1, that is -40. Simplify this. 70 minus 20, 50, plus 60, 110, minus 40, that is plus 70. Okay. So what is this? What is this? What are these values? That has a meaning काय? याचा meaning आहे, if suppose जर आपण C12 ह्या लोकेशनला जर आपण एक प्रोडक्ट allocate केलं, म्हणजे आपण इथे allocation करतो ना, तसं जर आपण एक allocation इथे केलं ह्या लोकेशनला, त्यावेळेस काय होईल, आपला जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे तो 32 रुपीज ने इन्क्रीज होऊ शकतो. इट मे इन्क्रीज अवर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. प्लस म्हणजे काय, इन्क्रीज, मायनस म्हणजे डिक्रीज. गॉट इट. जर आपण एक प्रोडक्ट इथे अलोकेट केला असता तर आपला टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय 32 रुपीज ने इन्क्रीज झाला असता. सिमिलरली C13 म्हणजे काय, सपोज आपण ऍट दिस लोकेशन एक युनिट अलोकेट केला असतो, त्या केसमध्ये आपला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 60 रुपीज ने इन्क्रीज झाला असता. हे मिनिंग आहे. सिमिलरली C21 म्हणजे काय, आपण जर इथे एक अलोकेट केला असतो तर आपला कॉस्ट 1 रुपीज ने इन्क्रीज झाला असता. सिमिलरली नाउ C22 म्हणजे आपण जर इथं एक अलोकेशन केलं असेल, मीन सपोज वी हॅव अलोकेटेड वन आयटम ऍट दिस पर्टिक्युलर लोकेशन, देन द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट विल डिक्रीज बाय 18 रुपीज. समजते का? प्लस म्हणजे काय, इन्क्रीज होतो, मायनस म्हणजे काय, डिक्रीज होतो. याचं मिनिंग काय, जर आपण अलोकेशन इथं केलं असतो एक युनिटचा, त्या केसमध्ये आपला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 18 रुपयांनी कमी झाला असता. दॅट इज द मिनिंग. सिमिलरली 3-1 म्हणजे काय, जर आपण इथे अलोकेशन केलं तर आपला कॉस्ट 11 रुपयांनी इन्क्रीज होईल, आणि जर आपण इथे अलोकेट केलं तर आपला कॉस्ट 70 रुपीजने इन्क्रीज होईल. आता बघा, जिथे जिथे प्लस आहे त्याचं मिनिंग काय, कॉस्ट इन्क्रीज होतं, आणि जिथं मायनस आहे त्याचं मिनिंग काय, आपण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होतो. म्हणजे जर आपण ह्या लोकेशनला जर अलोकेशन केलं असतो एक युनिटचा, तर आपला 18 रुपीज जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे तो कमी लागेल. दॅट इज द मिनिंग. म्हणजे काय, जो आपण इनिशियली सॉल्युशन काढलाय दॅट इज दिस 779. दिस इज नॉट ऑप्टिमल. म्हणजे जे आपण इथे अलोकेशन केलेत ते ऑप्टिमल नाहीये. का बरं? कारण हा पर्टिक्युलर सेल काय सांगतोय, जर तुम्ही माझ्या सेलमध्ये अलोकेशन केला तर आपला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय 18 रुपयांनी कमी होईल. ते कधी, जेव्हा आपण फक्त एक युनिट आपण अलोकेट करतो तेव्हा 18 रुपये कमी होतील. सो ह्याचं मिनिंग काय, जे आपण अलोकेशन केलेत ते रॉंग नाहीये, पण जे आपण अलोकेशन केलेत तो ऑप्टिमम कॉस्ट देत नाहीये, तो मिनिमम कॉस्ट देत नाही ट्रान्सपोर्टेशनचा. सो आपल्याला काय करावं लागेल, जे आपण अलोकेशन केलेत इनिशियली त्या अलोकेशन मध्ये चेंजेस करावं लागतील. त्या अलोकेशन मध्ये चेंजेस करावं लागतील इन ऑर्डर टू मिनिमाइज अवर टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. आर यू गेटिंग? ह्याचं मिनिंग काय, आपण इथं एक युनिट ऑलरेडी इनिशियली अलोकेट केलं होतं, त्या एक युनिटमुळे हा जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे 18 रुपीजने कमी झाला. ओके. सो फॉर नाउ what we have to do, we have to find how much quantity we can allocate here. ओके, आपण इनिशियली एक युनिट साठी काढलं होतं, पण आपल्याला माहित नाही आपण किती युनिट अलोकेट करू शकतो, बिकॉज सप्लाय इज 9, डिमांड इज 8. म्हणजे आपण कमीत कमी 8 युनिट आपण इथे अलोकेट करू शकतो. ते आपल्याला माहित नाही आपण 1 करू का 8 करू शकतो. इनिशियली आपण 1 अलोकेट करून ही व्हॅल्यू काढली होती. बट देर आर पॉसिबिलिटी ऑफ अलोकेटिंग 8 युनिट्स. मिनिमम 8 आहे, सो आपण 8 आपण इथे अलोकेट करू शकतो. सो दॅट वी हॅव टू फाइंड. म्हणजे आपण किती युनिट अलोकेट करू शकतो ते आपल्याला फाइंड करायचं. त्यासाठी काय करायचं, अगेन आय विल इरेज दिस.
Now attend carefully. C22 means if we did the allocation at this location, we can minimize our transportation cost by 18 rupees. Okay, means what we have to do? We have to do the allocation here. Okay, at this location. आपल्याला इथे allocation करायचं आहे. But we don't know how much quantity we can allocate. Let us say here I am allocating theta. Theta is nothing but the quantity of atoms that we are going to allocate at this location. आपण एक का घेतलं होतं? For just calculation purpose आपण एक consider केलं होतं, but we don't know. Okay, that's why I have taken plus theta allocations we can do here. आपण plus theta allocation करू शकतो. Theta is nothing but the number of atoms that we are going to allocate. That we have to find. म्हणजे आपण किती atoms allocate करणार ते आपण find करतो. Okay, again we have to form one closed loop from this location. आता closed loop कसा फॉर्म करणार आपण? इथून इथे जायला लागेल मला, इथे यावं लागेल. हा माझा मायनस थीटा झाला. From this I have to come here. This is my plus theta. Again from this I have to come here. This will give a minus theta and this will be the plus theta. This is my closed loop. Now see, आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी करायचं. Plus means the transportation cost is increasing, minus means the cost will be reducing. So in that case what we have to do, we don't consider this plus values. हा plus जो आहे plus value consider करायची नाही. That is this plus and this plus. If we consider this plus values, then it will increase the cost. Plus meaning काय increase, minus meaning decrease. So you have to check these values, that is minus theta values in this given loop. Minus theta च्या व्हॅल्यू बघायच्या आणि ह्या minus theta मध्ये जिथे allocation आहे म्हणजे here we are having 2 allocations, here we are having 8 allocations. ह्या दोघांमधला कुठला मिनिमम आहे? 2 आणि 8 मध्ये कुठली मिनिमम व्हॅल्यू आहे? 2 is the minimum. करेक्ट आहे? This 2 is nothing but our theta. So we can allocate 2 here. समजते परत सांगतो बघा. C222 is nothing but we are giving minus 18 means we are decreasing our transportation cost if we can allocate our atoms at this location. So initially I don't know how much atoms we can allocate at this location. That's why I have taken plus theta. Plus theta का घेतला? Minus theta का घेतला नाही? कधी आपण मायनस मध्ये व्हॅल्यूज अलोकेट करतो का? फॉर एक्झाम्पल मायनस 10 रुपये खर्च करू शकता का? मायनस 10 रुपये खर्च करता येणार नाही, प्लस मध्येच करावं लागेल. दॅट्स वाय आय हॅव टेकन इनिशियली प्लस थीटा. ओके, सो अगेन वी हॅव टू फॉर्म वन क्लोज लूप. सो फ्रॉम दिस लोकेशन आय विल कम ॲट दिस लोकेशन. ओके, दिस प्लस मीन्स दिस विल बिकम मायनस. हा मायनस म्हणजे हा प्लस येईल, हा प्लस म्हणजे हा मायनस येईल, हा मायनस म्हणून हा प्लस आहे. ओके, आता मी म्हटलं प्लसची व्हॅल्यू घ्यायची नाही. जर मी इथले जे व्हॅल्यू घेतले 10 प्लस म्हणजे काय इन्क्रीज करतो, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्रीज करतो. पण आपला एम काय? ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिड्यूस करायचे. त्यामुळे आपल्याला मायनस कन्सिडर करावं लागेल. मायनस कुठे आहे ह्या लूप मध्ये? इथं आहे मायनस थीटा. सो ह्या दोन्ही व्हॅल्यूज मध्ये जिथं लिस्ट आपण अलोकेशन केलंय दॅट इज 2 इज द लिस्ट अलोकेशन. सो वी हॅव टू रिप्लेस दिस 2 म्हणजे हा जो मिनिमम अलोकेशन आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. जो मिनिमम आहे 2 इज द मिनिमम. सो आय हॅव टू अलोकेट 2 हियर. ओके, म्हणजे थीटा काय झाला आता? 2 झाला. म्हणजे दिस इज नथिंग बट +2. हा +2 झाला. आता मला रो कंडिशन साठी म्हणजे रिस्ट्रिक्ट करायचे, त्यासाठी +2 इकडे काय येणार? -2 होणार. इथं मायनस आहे म्हणून इथं मला +2 करावं लागेल. इथं +2 म्हणून मला इथं -2 करावं लागेल. आणि इथं -2 म्हणून इथं आपण +2 घेतलंय. समजतंय? जो मिनिमम आहे मायनस थीटा मध्ये, थीटाची जी व्हॅल्यू मायनस आहे त्यामध्ये जो लिस्ट अलोकेशन्स आहे तो आपण कन्सिडर करायचं की थीटाची व्हॅल्यू म्हणजे दॅट मच क्वांटिटी ऑफ ॲटम्स वी कॅन अलोकेट ॲट दिस लोकेशन. हा +2 झाला. त्यामुळे रो आणि कॉलमची जे कंडिशन आहेत ते फुलफिल करण्यासाठी आपण प्लस मायनस करतोय. ओके, मीन्स इनिशियली +2 -2 +2 -2 बॅलन्स करण्यासाठी प्लस मायनस करतोय आपण. कारण +2 केलं की 9चं 11 होईल. परत त्या 11चं 9 करण्यासाठी -2 करावं लागेल. फॉर बॅलन्सिंग पर्पज वी आर ऍडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग द सेम क्वांटिटी. आर यू गेटिंग? म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय आली? 2 आली. ओके, म्हणजे इथे अलोकेशन काय झालं? त्या लोकेशनला 2 येईल. ह्या लोकेशनला काय येईल आता? 2 - 2 0 होऊन जाईल इथं. वेट. ओके, आता ह्या लोकेशनला काय येईल? इनिशियली काय नव्हतं? इनिशियली काय होतं का इथं अलोकेशन्स? नो, वी डोंट हॅव एनी अलोकेशन्स. बट नाव वी आर हॅव्हिंग 2 अलोकेशन्स. नाव हियर इथं काय चेंज होईल का? इथं काही चेंज होणार नाही. आता इथं चेंज होईल का? इनिशियली 2 अलोकेशन्स होते +2. आता +2 मधून -2 केलं तर किती येईल? 0 येईल. म्हणजे इथे अलोकेशन 0 येईल आता या केसमध्ये.
इथे बघा इनिशियली 10 अलोकेशन्स होते, त्यामध्ये +2 करा 12 झाले. इथे इनिशियली 8 अलोकेशन्स होते, त्यातनं -2 केले की 6 होतील. आर यू गेटिंग? सो व्हॉट विल बी द modified matrix? I will show you. Don't be confused. If you are confusing, then I will repeat again. See, first of all, I will write all the cost, means the cost matrix as it is, that is 19, 30, 50, 10, 70, 30, 40, 60, 20, 70, 8, and 40. Okay. So initially we are having allocation at here 5, 2, 7, 2, 10, 8. हे आपले इनिशियल allocations होते. पण as per this C22 cell, we are getting -18, means we can reduce our transportation cost by allocating our atoms at this particular cell, that is C22. त्यामुळे आपण इथे काय केलं, ह्या सेलला आपण +θ allocate करू, because we don't know how much quantity we are going to allocate here. Initially आपण एक consider केला for calculation purpose, but we don't know how much quantity we can allocate here. That's why I have taken +θ. So to form one closed loop, I will start from this. I will come here. From this, I can come here, and from this again I will come here. And now we are coming at this location. So here +θ means it will become -θ. This will become +θ. This will become -θ. Okay. Now what is the value of θ? थीटाची व्हॅल्यू काय घेणार? प्लस तर कन्सिडर करायचं नाही मी सांगितल्याप्रमाणे, कारण जर आपण प्लस कन्सिडर केलो, ही व्हॅल्यू कन्सिडर केलो, देन इट विल इन्क्रीज आवर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. वी हॅव टू रिड्यूस आवर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. मायनस मीन्स it will reduce the transportation cost. So we just focus on these two thetas, that is -θ and -θ. These are the two -θ. So here we have to check the allocations. So at this location, allocation is 2, and in this cell, the allocation is 8. So out of these two allocation, which one is the least allocation? 2 is the least allocation. So we have to consider the value of theta is 2. Value of theta is, आपण theta ला 2 consider करायचं. जे least आहे दोघांमधलं, that will be our value of theta. ओके, थीटाची व्हॅल्यू 2 झाली, म्हणजे इथं +2 आपण अलोकेट करणार ह्या लोकेशनला. ह्या लोकेशन मधून -2, म्हणजे इथे जे ऑलरेडी अलोकेशन आहे त्यामधून -2 करणार. इथं 10 अलोकेशन आहे त्यामध्ये 2 ऍड करणार. इथं 8 अलोकेशन आहे त्यामधून 2 मायनस करणार. जिथे जिथं प्लस आहे त्या अलोकेशन मध्ये ऍड करायचं, जिथं जिथं मायनस आहे त्या अलोकेशन मधून ती थीटाची व्हॅल्यू मायनस करायची. ओके, नाउ व्हॉट विल बी द फायनल अलोकेशन? Again I will draw the same matrix. Again I will draw the same matrix. I have told 4 to 5 times. Again the same question is arises. I have told you plus means it will increase our transportation cost. Minus is nothing but it will reduce our transportation cost. That's why we have selected minus value. Okay. Now see, आता changes कुठे होतील? हे as it is राहील 19.5. फक्त changes ह्या लूप मध्ये होणार आहे. Okay, changes ह्या लूप मध्ये होणार आहे. So this row remains as it is. So I'll write this row. That is 19, where I'm 5 allocations, 30, 50, 10, 2 is the allocations, 70, 40. This is 30. Now see here. इथं आता थीटाची व्हॅल्यू काय 2 आहे, प्लस आहे म्हणजे आपल्याला 2 ऍड करावं लागतील. सो इन दिस सेल नाउ व्हॉट विल बी द allocation? That is +2. So the allocations is 2 here. Here we don't need to do any changes.
बिकॉज आपण इथून स्किप केलंय, फक्त आपण कॉर्नर मध्ये चेंजेस करतो. सी फक्त आपण जे चेंजेस करतो कॉर्नर मध्ये करतो, कॉर्नर लोकेशनला, इन बिटवीन चेंजेस करत नाहीये. त्यामुळे हा ऍज इट इज राईट. 40 and 7 is the allocations. Now see here, आता इथे चेंज होईल. 60 हा कॉस्ट आहे, 2 allocations आहेत. सो ह्या 2 allocations मधून थिटा मायनस करायचं आहे. थिटाची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. सो 2 - 2 0 होऊन जाईल. त्यामुळे ह्या सेलमध्ये allocation येईल का? नाही, फक्त 60 राहील. ओके, नाउ सी हियर, आता हा 40 ऍज इट इज राहील. ओके, आता ह्या केसमध्ये बघा परत मायनस थिटा आहे. म्हणजे काय, जेवढे allocations आहेत त्यामधून थिटा मायनस करायचे. थिटा किती आपल्याकडे? 2 आहे. सो 8 - 2 किती येईल? 6 होईल. म्हणजे ह्या सेलमध्ये किती आता allocations राहतील? न्यू allocation 6. So 8, 6. Again, this 70 remains as it is. Now here see, the allocations are 10, but in this 10 we have to add the theta, कारण आपण प्लस म्हटले म्हणजे इथे theta ऍड करावा लागेल. So now the new allocation will be 12 in this particular cell. So 20 आणि 12. 20 आणि 12. Got it? आता चेक करायचं, जे आपण allocations केले, this allocation are giving the least transportation cost or not. म्हणजे जे previous transportation cost आहे त्यापेक्षा कमी कॉस्ट भेटते का चेक करायचं. So new total transportation cost will be 90 into 5, 95 plus 10 into 2, 20 plus 30 into 2, 60 plus 40 into 7, 280 plus 20 into 12, 240 plus 8 into 6, 48. Now add this. How much? How much? 8 plus 5, 13. Carry 1. 5 plus 4, 9. 9 plus 8, 17 plus 6, 23 plus 2, 25. 25 plus 9, 34. Carry 3. 3 plus 2, 5. 5 plus 2, 7. 743. Now check. See, initially, by allocating in such a way that we have got the total transportation cost is 779, but by shifting our allocations from this location to this location, we are getting the transportation cost is 743. So definitely this cost is less than our previous cost. बरोबर आहे. इनिशियली 789 होतं, 779 होतं, सॉरी, but now we are getting 743. So this is our list cost. Correct आहे, हा लिस्ट कॉस्ट आहे. But again we have to check whether this cost is list or not. आपण हा आन्सर काढला, आपण हा आन्सर पण करेक्ट आहे की नाही ते परत आपल्याला चेक करावं लागेल. ते कसं चेक करणार? Now again we have to go for iteration number 2. Iteration 2 means again we have to, again what we have to do in this previous matrix, again we have to allocate unit costs here, unit cost here, 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 and here. Again we have to do +1 allocations and we have to find the transportation cost. Okay, I will show you. First of all, I will not draw this matrix again. It will take, or it will consume the time. So iteration 2 is nothing but what we have to do. Wherever we don't have any allocations, we have to, what we can do, we have to allocate +1 unit here, and we have to calculate the transportation cost. Okay, so at this location, I will allocate +1. आपण इथे एक unit add करूया. Okay, so we have to form the closed loop. So which one is the closed loop? From this I have to come here, from this I have to come here, from this we have to come here, and from this we can come here. Okay, this will give us the closed loop. म्हणजे इथं +1 येईल, इथं -1 येईल, इथं +1 येईल, इथं -1 येईल. So transportation cost at C12 will be 30 into +1, it will give +30. 10 into -1, इथं मायनस येईल, आता मी इथं प्रत्येक वेळेस लिहित नाहीये. ओके, सो 10 into -1, it will give -10. इथं प्लस येईल आता ह्या कॉर्नरला. सो 20 plus 1, sorry, 20 into +1, it will give +20. Here again we are getting minus, so 8 into -1, -8. So what is the solution? Means what is the answer? 30 minus 10, 20, 20 plus 20, 40, 40 minus 8, 32 plus 32. म्हणजे जर आपण एक युनिट इथे allocate केलं ह्या सेल मध्ये, तर आपला कॉस्ट 32 रुपीज इन्क्रीज होईल. दॅट इज द मीनिंग. नाउ विल गो फॉर C13. आपण इथे allocate करून बघूया.
instead of this we'll allocate at this location +1. म्हणजे इथं +1 येईल आपला आता. Now again we have to form the closed loop. आता closed loop कसा फॉर्म करणार? आता closed loop कसा फॉर्म करणार? See कसा करता येईल closed loop? See first from this I have to come here. इथून मला इथे यावं लागेल. Okay, from this again I can come here. Now from this I have to come here. आता इथून वर जाता येणार नाही किंवा इकडे पण येता येणार नाही. सो कुठे जाता येईल? इथे येता येईल. Okay, and from this again I will come my original position. Just keep one thing in your mind. Closed loop फक्त असा असेल असा नाहीये. Square असेल असा नाहीये. Okay, it may having any shape, but the thing is that we have to use only horizontal and vertical lines. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लाईन्स आहेत, those lines should be even lines, or those vertices, जे vertices आहेत, corner points, those vertices should be even values. Now see, ह्या लूप मध्ये बघा, लाईन्स बघा 1 2 3 4 5 6. पॉझिटिव्ह म्हणजे 6 इवन लाईन्स आहेत किंवा vertices चेक करा. This is first vertices, second, third, fourth, fifth and sixth. म्हणजे इवन नंबर पाहिजेत, आयदर इवन लाईन्स किंवा इवन वर्टायसेस. ओके, जो लूप आपण फॉर्म करतो त्याचे लाईन्स असतील ते इवन किंवा वर्टायसेस पण इवन लागतील. ओके, सो नाउ सी हियर, इथं प्लस येईल, हा मायनस होईल, हा मायनस झाला की हा प्लस होणार, हा प्लस म्हणजे हा मायनस येणार, हा मायनस म्हणजे इथं प्लस येणार, इथं प्लस म्हणजे हा मायनस होणार आणि हा मायनस म्हणून हा प्लस आहे. Okay, so 50 into 1 will give plus 50. 10 into minus 1 minus 10. Here 20 into plus 1, that is 20. Here 8 into minus 1 minus 8. Here 30 into plus 1 plus 30. Here 40 into minus 1, that is minus 40. That is 40 minus 10, sorry, 50 minus 10, 40 plus 20, 60. 60 plus 30, 90. 90 minus 40, it will give 50, and 50 minus 8, it will give 42. म्हणजे जर आपण एक युनिट इथे अलोकेट केल्यानंतर आपला जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे तो 42 रुपीजने इन्क्रीज होणार आहे. दॅट इज द मिनिंग. नाउ नेक्स्ट वी कॅन अलोकेट हियर. नाउ आपण इथे करू शकतो अलोकेशन्स, दॅट इज C21. ओके, मीन्स इथं आपण +1 अलोकेट करू शकतो. आता क्लोज लूप कसा फॉर्म होईल? क्लोज लूप कसा फॉर्म करता येईल? एनीवन? सी सेम प्रीवियस केस सारखं, इथून फर्स्ट इथे यावं लागेल मला. ओके, इथून मला इथे येता येईल, इथून परत ह्या लोकेशनला येता येईल. अगेन वी कॅन कम ॲट दिस लोकेशन, फ्रॉम दिस वी कॅन कम हियर, अँड फ्रॉम दिस वी कॅन कम अगेन आवर ओरिजिनल लोकेशन. अगेन चेक द नंबर ऑफ लाइन्स आर इवन or not, or the number of vertices are even or not. Okay, now means here is plus, means it will become minus. इथं मायनस आहे त्यामुळे इथं प्लस येईल, इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस, इथं मायनस आहे म्हणून इथं प्लस, इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस, इथं मायनस आहे म्हणून इथं आपण ऑलरेडी प्लस घेतलं. ओके, सो नाउ 19 इंटू प्लस, सॉरी, हा 70 इंटू +1, दॅट इज +70, मायनस 19 इंटू -1, दॅट इज -19, 10 इंटू +1, दॅट इज +10, 20 इंटू -1, दॅट इज -20, 8 इंटू +6, सॉरी 8 इंटू +1, दॅट इज +8, 30 into -1, it will give -30. Simplify, 70 plus 10, 80, 80 minus 20, it will give 60, 60 minus 30, it will give 30, 30 minus 8, it will give, sorry, 70 plus 10, 80, 80 minus 20, 60, 60 minus 30, it will give 30, 30 plus 8, 38, 38 minus 19, it will give +19. Means what? If we do the allocations here, the transportation cost will increase by 19 rupees. Now we'll go for the next cell where we don't have any allocations. We can assign 1 at that location. आता इथं आपण +1 असाइन करूया. आता क्लोज लूप फॉर्म करायचा आहे. सो इथे येता येईल. नेक्स्ट I can come here, I can come here, and I can again come at my original position. So +1, this will become minus, this will become plus, this will become minus. What is the cost as C24? What is the cost?
C24, 60 into plus 1 plus 60, 20 into minus 1 minus 20, 8 into plus 1 plus 8, 30 into minus 1 minus 30. Simplify. 60 minus 20, 40, 40 minus 30, plus 10, plus 10 plus 8, plus 80. म्हणजे जर आपण allocations इथे केलो तर आपला कॉस्ट 18 रुपीज इन्क्रीज होईल. Now we'll go for the next cell. नेक्स्ट सेल म्हणजे आपण आता इथे allocations करणार. ओके, दॅट इज C31. सपोज इथं आपण प्लस 1 ऍड केला. आता क्लोज लूप कसा फॉर्म होईल? इथून आपण इथे जाऊ शकतो. इथून मला इथे येता येईल. फ्रॉम दिस लोकेशन आय कॅन कम हियर and from this again I will come my original position. So this is plus 1, this is minus 1, plus 1, minus 1, plus 1. So 40 into plus 1, it will give plus 40. Next 19 into minus 1, minus 19. 10 into plus 1, plus 10. 20 into minus 1, minus 20. That's it. So 40 plus 10, 50. 50 minus 20, 30. 30 minus 19, it will give 11, plus 11. म्हणजे जर आपण allocations इथे केला 1 मिनिट तर आपला कॉस्ट 11 रुपये इन्क्रीज होईल. Now we'll allocate in the next unoccupied cell. So the next unoccupied cell is this. Means we will have to do the allocations here. Means I have to allocate plus 1 unit at this location. So to form the closed loop, it is easy. From this location I can come here. From this I can again come here. इथून आपण इथे येऊ शकतो आणि इथून परत मी इथे येऊ शकतो. So plus minus plus minus. Okay, plus minus plus minus. So what is the cost? That is C32. What is the cost? 70 into plus 1, it will give plus 70. Here 40 into minus 1, it will give minus 40. Now here 30 into plus 1, it will give plus 30. And here 8 into minus 1 will give minus 8. Simplify. 70 plus 30, 100. 100 minus 40 plus 60 plus 60 minus 8 plus 52. Means if we do the allocation at this location, then the transportation cost is increased by 52 rupees. Okay. Now in second iteration, observe all the values are plus. Means if we do any allocations in this particular cell, any cell, then the transportation cost is increasing. म्हणजे आपण कोणत्याही सेल मध्ये जर एक आयटम आपण allocate केला त्यानंतर जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे तो इन्क्रीज होत जातो बिकॉज प्लस इज नथिंग बट इन्क्रीजिंग, मायनस इज नथिंग बट डिक्रीजिंग. नाउ सी from this what we can get, म्हणजे जो आपला आपण इथे allocations केलेत हे allocations आपले ऑप्टिमल आहे. म्हणजे हा जो सोल्युशन आहे दिस इज आवर ऑप्टिमल सोल्युशन. जर हा सोल्युशन ऑप्टिमल नसला असता तर आपल्याला इथे कुठं ना कुठं परत मायनस आला असता. जर परत मायनस आला परत काय करायचं आपण त्या सेलला थीटा अलोकेट करायचं, परत क्लोज लूप फॉर्म करायचं आणि जिथं मायनस थीटा आहे त्या दोन सेल मधले जे अलोकेशन्स आहेत त्यातला मिनिमम जो अलोकेशन्स आहे तिथं आपण थीटा जागी पुट करायचं. अँड अगेन वी हॅव टू फॉर्म this kind of matrix. Again, we have to find the total transportation cost. Again, after finding this total transportation cost, we have to check these allocations are optimal or not. परत इटरेशन नंबर 3 ला जायचं. कधी जाणार? जर परत मायनस आला तर. जर सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आले त्या केसमध्ये काय म्हणणार? दिस विल बी आवर ऑप्टिमल सोल्युशन. जे सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे काय? आपण इथे कुठे चेंजेस करू शकत नाही. जर चेंजेस केलं तर आपला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्रीज होईल. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस प्लस व्हॅल्यूज. समजते? So this will be our final answer. This will be our final answer. Are you getting? So this will be our final answer. Any doubt? Okay. Next lecture, again we will solve one numerical. Then you will get the clear idea about this particular question. Yes, sure. For this type of numericals,
you need more concentration, and you need more patience. Nothing much difficult, just फक्त तुम्हाला प्लस मायनस करता आला पाहिजे, फक्त लूप फॉर्म करता आला पाहिजे व्यवस्थित. If you understood how to form the loop, then it is very easy. And don't confuse when to take allocations and when to take this cost matrix किंवा cost values. ह्या केसमध्ये आपण बघा कॉस्ट म्हणजे जे इनिशियल कॉस्ट होते ते कन्सिडर केले. पण जेव्हा आपण allocations बघतो, allocations in the sense, just a minute, जेव्हा आपण न्यू allocations दिलं त्या केसमध्ये आपल्याला allocations कन्सिडर करावं लागतील. ओके, येस. फक्त जेव्हा आपण थीटा रिप्लेस करतो तेव्हा आपण थीटाच्या व्हॅल्यू रिप्लेस करतो. इथं बघा आपण थीटा व्हॅल्यू रिप्लेस जेव्हा करतो त्या व्हॅल्यू कुठे करायचे, ते कॉस्ट मध्ये रिप्लेस करायचे नाही, जिथं आपण allocations केले त्यामध्ये रिप्लेस करायचे. समजतंय? जेव्हा आपण हे कॉस्ट फाइंड आउट करतो C13 C21 लाईक दॅट, त्या केसमध्ये आपण चेंजेस कशामध्ये करतो किंवा कुठल्या व्हॅल्यू कन्सिडर करतो, त्या केसमध्ये आपण ह्या व्हॅल्यू कन्सिडर करतो ज्या की इनिशियली कॉस्ट प्रोव्हाइड केली त्या सेलची, म्हणजे युनिट कॉस्ट ऑफ द ट्रान्सपोर्टेशन ऑफ अ सिंगल आयटम. ओके, आणि जेव्हा आपण allocations करतो न्यू allocations, जेव्हा आपण थीटा प्लस किंवा मायनस करतो तो थीटा व्हॅल्यू आपण allocations मधून प्लस मायनस करायचे, नॉट फ्रॉम दी गिवन कॉस्ट व्हॅल्यूज. इथं कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही प्रोसिजर कुठपर्यंत कंटिन्यू करायची, जोपर्यंत सगळ्या व्हॅल्यू प्लस येत नाही तोपर्यंत करायची. जेव्हा प्लस व्हॅल्यू येतील जेव्हा सगळ्या व्हॅल्यू प्लस येतील, सो द प्रिव्हियस जो आन्सर असेल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तो आपला ऑप्टिमल असेल. गॉट इट? नाउ विल सॉल्व वन मोर न्यूमेरिकल इन नेक्स्ट लेक्चर, then you can understood this concept better, in better manner. Okay, recorded lecture YouTube, तसे परत YouTube ला चॅनल काढावं लागेल रे. बेटर यू रेफर टू Google Classroom. You can watch it on Saturday Sunday, because Saturday Sunday there is no lecture, so you can watch. Any doubt? Any doubt? Because it is very important. Once you can understood this, then Modi method is also simple. Modi method पण simple आहे. Yes, after completion of this first topic, or rather second topic, I will send the PDF in Google Classroom. Okay, once this topic will be finished, then I can upload it on Google Classroom. Okay, welcome. Next lecture again we'll solve one more numerical similar types असेल. ओके, त्यानंतर आपण मोदी मेथड सॉल्व्ह करूया. आणि एक सांगायचं राहून गेलं. If suppose in iteration number 1, if you got all the values positive, then our first transportation cost will be our optimal values. Okay, जेव्हा इटरेशन फर्स्ट मध्ये जर सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आले, त्या केसमध्ये आपला जो फर्स्ट आपण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढला व्हॅम मेथडनी, that will be the optimal solution. Okay, that's it. Means when you are getting plus values all, then you don't have go for the further procedure. You just write one sentence that all the cell evaluation values are positive, so that the given transportation problem is having optimal solution. That I will tell you in next lecture. Okay, so I will stop here. Thank you. Someone please send me the attendance. Please send me the attendance.
Okay. So shall I end the session? Shall I end the session? Okay. If you don't understood, I'm just uploading this same video within 5 to 10 minutes in Google Classroom. You can check. Okay, thank you. Please send the attendance. In second iteration, you took last values. It's for C32. Okay, that is actually it is C3. It is C33. Okay, thank you. We'll meet in next lecture tomorrow.